श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुसदतर्फे पुसद शहरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास याच निमित्त ही मुकपदयात्रा संपन्न झाली आहे। आता याचबद्दल संपूर्ण जी माहिती आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे धारकरी आहे त्यांच्याच मार्फत ही माहिती जाणून घेऊ। नेमकं हा बलिदान मास याचे महत्व आणि ही मुकपदयात्रा का काढली जाते। चला तर मग तुमचं नाव सांगा। मी वैष्णव गजानन ढोकणे शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे। आपल्या या फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत बलिदान मास होत असतो। बलिदान मास म्हणजे नेमकं काय? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या दिवशी औरंगजेबानं संगमेश्वरावर पकडलं होतं त्या दिवसापासून ते आजच्या अमावस्येपर्यंत संभाजी महाराजांना छळ करून यातना देऊन मारलं होतं। त्याच गोष्टीचा या हिंदू समाजाला माहीत व्हावं, कळावं यासाठी बलिदान मासाचं आयोजन केलं जात असतं। आणि या बलिदान मासामध्ये जे आपल्याला आवडणाऱ्या वस्तू आहेत, जे आपल्याला दुःख देणाऱ्या वस्तू आहेत, जे गोष्टी आहेत, जे दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत ते सोडल्या जातात। म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसात पायात चप्पल घातली नाही तर चटके लागते, तसंच संभाजी महाराजांना यातना झाल्या असतील हे हिंदू समाजाला, हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तींना समजावं यासाठी अशा बरेच उपक्रम या बलिदान मासात केले जातात। म्हणजे समाजाला कळलं पाहिजे की बाबा त्या 40 दिवसात संभाजी महाराजांना काय यातना झाल्या असतील, हे या आपलं जे काही त्याग म्हणतो या त्यागातून ते समजलं पाहिजे। आणि संभाजी महाराजांना त्यावेळेस न निघालेली अंत्ययात्रा आजच्या दिवशी आपण ती घेत असतो। म्हणजेच प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, शहरात ही बलिदान मासातली समारोपीय मुकपद यात्रा ही निघत असते। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस मारलं होतं, महाराजांचे शरीराचे तुकडे करून या इंद्राणीच्या पात्रामध्ये टाकले होते, तेच परत वेचून संभाजी महाराजांची आग्नी दिली त्यावेळेस दिल्या गेली नव्हती। म्हणून प्रत्येक समाजातल्या बांधवांनी या मुकपद यात्रेच्या सहभागी होऊन ती त्यावेळेस निघालेली न मुकपद यात्रा आजच्या दिवशी आज दिली जाते आणि महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते। जवळपास 1 महिन्यापासून रोज हा बलिदान मास पाळला जातो। आपल्या पुसद शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा बलिदान मास पाळला जातो। तरुण पिढी आहे, महिला बंधू भगिनी आहे, हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी झाले आहे। कशा प्रकारे तुम्हाला तरुणींचा, महिला बंधू भगिनींचा सहभाग मिळाला आणि कशा प्रकारे यानंतर जे इच्छुक व्यक्ती आहे यामध्ये सहभागी होऊ शकतो? आपल्या या पुसद शहरात आणि ग्रामीण भागात, पुसद शहरात उदाशीवाड, तेलुगू वसाहत आणि नवीन पुसद, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आणि अशा विविध पुसद शहरातल्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज वार्ड, ग्रामीण भागात चिलवाडी, चिकनी, पोखरी, बोरी, बोरगडी अशा भरपूर ठिकाणी, काकडदाती, मांडवा, अशा आरेगाव अशा बरेच ठिकाणी संभाजी महाराजांचं बलिदान मास घेतल्या जाते। हे आताच्या यापूर्वी सांगलेल्या ज्या गोष्टी आहेत या सर्व ठिकाणी पाळल्या गेल्या आणि हेच सर्व पुसदवासियांनी आणि ग्रामीण भागातल्या या पुसद परिसरातल्या सर्व हिंदू बांधवांनी हे उपक्रम अजून वाढले गेला पाहिजे। संभाजी महाराजांचं बलिदान हे काय हे कळलं पाहिजे। या माध्यमातून आपला असा या सर्व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संस्थेतल्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। मुकपदयात्रा पुसद शहरामध्ये संपन्न झाली आहे। नक्कीच यानंतर सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येऊ आणि अशाच विषयासंदर्भात बातम्यांच्या माध्यमातून अपडेट देत राहू। बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।